राजकारणात अशक्य हा शब्द कधीच नसतो असं म्हटलं जातं, पण काही गोष्टी इतक्या टोकाच्या असतात की त्या घडतील याची कोणी कल्पनाही केलेली नसते. गेल्या 18 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जो एक मोठा कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष आपण पाहत होतो त्याचा अखेर एक निर्णायक टप्पा आपल्यासमोर आला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, दोन भाऊ, दोन वेगळे विचार आणि दोन वेगळे पक्ष आज एकाच मंचावर एकत्र आले होते. मुंबईतील वरळीच्या ब्लू सी हॉटेलमध्ये जेव्हा हे दोनही नेते एकत्र बसले तेव्हा तो केवळ एका युतीचा सोहळा नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या संघर्षाचा अंत आणि एका नव्या युगाची नांदी होती. पण ही युती नक्की का झाली? 18 वर्षांचा हा संघर्ष नेमका काय होता आणि 2024च्या निवडणुकांमध्ये असं काय घडलं की ज्याने या दोन भावांना एकमेकांच्या गळ्यात गळे टाकायला भाग पाडलं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांचा सखोल आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात. या वादाची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. 18 वर्षांपूर्वी म्हणजेच 2005 ते 2006च्या काळात शिवसेनेत एक मोठी उलथापालथ सुरू होती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कोण चालवणार यावरून पक्षात दोन गट पडले होते. राज ठाकरे ज्यांची शैली, ज्यांची भाषणं आणि ज्यांचा करिश्मा हुबेहूब बाळासाहेबांसारखा होता त्यांना शिवसैनिकांमध्ये मोठी पसंती होती. दुसरीकडे उद्धव ठाकरे जे शांत, संयमी आणि संघटन कौशल्यावर भर देणारे नेते होते. जेव्हा बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली तेव्हा राज ठाकरेंची पक्षात कोंडी होऊ लागली. त्यांनी आरोप केला की उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांच्या गराड्यामुळे त्यांना विठ्ठलांचं दर्शन घेणं कठीण झालं आहे. अखेर 18 डिसेंबर 2005ला राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि मार्च 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तिथूनच या दोन भावांमध्ये केवळ राजकीय नाही तर वैयक्तिक पातळीवरही एक मोठी दरी निर्माण झाली. गेल्या 18 वर्षात आपण पाहिलं की या दोन नेत्यांनी एकमेकांवर किती टोकदार आणि जहरी टीका केली आहे. राज ठाकरे आपल्या सभांमधून उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीवर ताशेरे ओढायचे, त्यांना घरातून कारभार करणारे म्हणून हिणवायचे. त्यांनी उद्धव ठाकरेंना साप आणि बेडूक अशा उपमा दिल्या. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरेंना भाजपची सुपारी घेणारे किंवा वापरून फेकून देणारे नेते म्हणून हिणवलं. त्यांच्या आंदोलनांच्या अपयशावर बोचरी टीका केली. हा कलगीतुरा इतका तीव्र होता की मातोश्रीवर किंवा शिवतीर्थावर होणाऱ्या कौटुंबिक सोहळ्यांमध्ये ही दरी स्पष्टपणे जाणवायची. पण म्हणतात ना, राजकारणात परिस्थिती सर्वात मोठी असते आणि 2024च्या निवडणुकांनी या सर्व चित्राला पूर्णपणे कलाटणी दिली. 2024ची विधानसभा निवडणूक ही दोनही ठाकरे बंधूंसाठी एक अस्तित्वाची लढाई ठरली. या निवडणुकीत दोघांनाही मोठ्या पराभवाचा धक्का बसला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अवघ्या 20 जागांवर मर्यादित राहिली. ज्या मुंबईवर ठाकरेंचं निर्विवाद वर्चस्व होतं तिथे त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या मनसेची अवस्था तर अधिकच दयनीय झाली. त्यांना संपूर्ण राज्यात एकही जागा जिंकता आली नाही आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचाही माहीममधून पराभव झाला. हा पराभव केवळ जागांचा नव्हता तर तो ठाकरे या ब्रँडच्या अस्तित्वावर आलेलं एक संकट होतं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवल्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. तर भाजपने आपली ताकद वाढवल्यामुळे राज ठाकरेंची राजकीय जमीन आकुंचन पावली होती. अशा परिस्थितीत आपली राजकीय जमीन वाचवण्यासाठी आणि ठाकरे घराण्याचा वारसा टिकवण्यासाठी या दोनही भावांना एकत्र येण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. आता हे दोनही बंधू नक्की आत्ताच एकत्र का आले यामागे काही ठोस कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. मुंबई हे देशाचं आर्थिक केंद्र आहे आणि मुंबई महानगरपालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. गेली 30 वर्ष इथे ठाकरेंची सत्ता आहे. पण 2024च्या विधानसभा निकालांवरून असं लक्षात आलं की जर मराठी मतं मनसे आणि उबाटा यांच्यात विभागली गेली तर त्याचा थेट फायदा भाजपला आणि शिंदे गटाला होतो. मराठी मतांचं हे विभाजन टाळण्यासाठी आणि मुंबईवरचा आपला ताबा कायम ठेवण्यासाठी ठाकरे बंधूंनी हा मास्टर स्ट्रोक खेळला आहे. मराठी माणसाला काय हवं ते आम्ही पाहू असं म्हणत त्यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितलं की मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. या युक्तीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणं आता पूर्णपणे बदलणार आहेत. राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे.
हा संदेश देऊन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा दिली आहे. उद्धव ठाकरेंनीही मराठी माणसाच्या अस्मितेसाठी जुन्या जखमा विसरून हात पुढे केला आहे. ही युती केवळ सत्तेसाठी नसून ती आपल्या घराण्याचा आणि राजकीय वारसाचा बचाव करण्यासाठी उचललेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. राज ठाकरेंनी यावेळी भाजपला इशारा दिला आहे की त्यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काही अल्लाह हाफिज बोलतानाचे व्हिडिओ आहेत आणि ते प्रचारात वापरले जातील. म्हणजेच ही निवडणूक आता केवळ भाषणांची नाही तर व्हिडिओ वॉरची सुद्धा होणार आहे. शेवटी एक गोष्ट नक्की, 18 वर्षानंतर आलेलं हे ऐक्य म्हणजे केवळ 2 पक्षांची युती नाही तर ते 2 भावांचं एकत्र येणं आहे, ज्यांची नाळ बाळासाहेबांच्या विचारांशी जोडलेली आहे. आज मुंबईसह राज्यातील इतर 9 महानगरपालिकांमध्येही ही युती एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या युतीमुळे भाजप आणि शिंदे गटासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्यासारख्या नेत्यांनी या युतीवर टीका करायला सुरुवात केली आहे. यावरूनच विरोधकांच्या मनात असलेली भीती स्पष्ट होते. आता मुंबईकर या युतीला कसा प्रतिसाद देतात आणि मुंबई महापालिकेवर खरोखरच मराठी महापौर बसतो का हे पाहणं रंजक ठरेल. तुम्हाला काय वाटतं? ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाचं भलं होईल का? या युतीचा मुंबईच्या राजकारणावर नक्की काय परिणाम होईल? तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे सखोल विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.